माढा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांची चाचपणी करण्यात आली। त्यावेळी खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दोघांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। मोहिते पाटील व निंबाळकर वादात भाजपनं पर्याय शोधला असल्याची चर्चा आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नमस्कार, मी प्रणया। आपण पाहताय HPN मराठी न्यूज। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर टेंभुर्णी इथं भाजप निरीक्षक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत सर्व तालुक्यातील भाजप आमदार पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक बंद खोलीत चर्चा करण्यात आली। दरम्यान विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असे दोन प्रमुख गट पडल्याचं दिसत होतं। दिवसभर या दोन्ही निरीक्षकांनी जवळपास 140 प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून अहवाल बनवला। ज्याला पक्ष उमेदवारी देईल तो उमेदवार असेल, असं निरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं। या मतदारसंघात भाजपमध्ये कोणतेही वादविवाद नसून आपण निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांशीही चर्चा केल्यानं ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचं काम दुसरा करेल, असं लाड यांनी सांगितलं। माढ्यातून भाजपनं उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी दोन्ही गटाची नाराजी दूर न झाल्यास याचा फटका भविष्यात भारतीय जनता पार्टीला बसणार आहे। त्यामुळे माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी भाजप प्रशांत परिचारक यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी भाजपकडून नवा पर्याय शोधला जात आहे। यामध्ये पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव आघाडीवर आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत माघार घेऊन आमदार समाधान अवताडे यांच्यासाठी त्याग केला होता। राज्यात सरकार आल्यानंतर मात्र परिचारक यांना ताकद देण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे। माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावं येतात, मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी पद हे परिचारक यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी भाजप प्रशांत परिचारक यांना मैदानात उतरवणार का, हे पाहावं लागणार आहे। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।